हरिओम. शिबिर सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना हे निवेदन आहे की संपूर्ण शिबिर आपण आपले फोन्स डिव्हाइसेस सायलेंट मोडवर ठेवूया. हरिओम. पूज्य स्वामीजी आणि पूज्य आशाताईंना नमस्कार करून मी भाग्यश्री भिडे सर्वांचे या वर्षीच्या शिबिरामध्ये मनापासून स्वागत करते. शिबिराची सुरुवात आपण नेहमीच्या प्रार्थनेने करूया. हरिओम. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्रीआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान क्रांति छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा. वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. हरि ओम. आपण सर्वजण वर्षभर वाट बघतो आतुरतेने शिबिराची आणि दरवर्षीच आपण खूप काही शिकत आलोय. ध्यान असू दे किंवा आपले पर्सनल प्रोफेशनल लाईफ असू दे, स्वामीजींच्या सहवासात आपल्याला नेहमीच एक स्ट्रेंथ, रिअश्युरन्स, सपोर्ट असे बरेच काही इकडं मिळते. गेल्या वर्षीच्या शिबिराला मी आणि माझी मुले सिमरन आणि सोहम आलो होतो. यावर्षी पण त्यांना आवर्जून यावे वाटत होते म्हणून मला खूप छान वाटले. सिमरनचं पार्टिसिपेशनही हळूहळू आता छान होत आहे म्हणून खूप 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 छान वाटतं. तर गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये श्रीरामदादांनी सांगितले होते त्यांना की रोज 1 सेकंड ध्यान वाढवायचं म्हणून. हे तिला खूपच आवडलंय आणि तिने प्रामाणिक प्रयत्न पण केला. सोहमने पण ट्राय केलं पण त्याला बूस्ट लागणार आहे आणि खरं सांगायचं तर मला पण बूस्ट लागणार आहे. 1-2 गोष्टी गेल्या वेळेच्या मनावर ठसा उमटून गेल्या त्या मला शेअर कराव्याशा वाटल्या. आपण एक पट्टीचं एक्सपेरिमेंट केलं होतं, ते सगळ्यांना आठवत असेल की एक पातळ कागद त्याच्यावर ठेवल्यावर बॉल असा वरतून पडल्याने पट्टी पडत नाही. तसेच आपल्या मनावर आपल्या आजूबाजूला भगवंताच्या नामाचे भक्तीचा एक थिन लेअर सुद्धा कवच बनवतो. प्रॉब्लेम्स, त्रास असं जातात असं नाही होत, पण एक स्ट्रेंथ मिळते आपल्याला हँडल करायची. आणि स्वामीजी म्हणायचे तसे नेहमी लक्षात येते, होईल ते पाहून घेऊ आपण. आणि एक ॲक्टिव्हिटी घेतली होती श्रीरामदादांनी, ती पण खूप छान आवडली होती मला. ते अननोन आणि नोन क्वेश्चन आन्सर्सची, म्हणजे अननोन क्वेश्चन अननोन आन्सर आणि नोन क्वेश्चन टू नोन आन्सर पर्यंत कसा आपला प्रवासच असतो एक टाईपचा. थोडंसं पुढे मागे होतं पण हळूहळू आपण नेमतेपणापासून जाणतेपणाकडे जातो आणि अगदी आपल्या नकळत आपल्याला स्वामीजी सांगायचे तसे ध्येयाला विरजण लागल्याप्रमाणे हे सगळं होत राहतं. आणि हे सगळे आपल्यावर असलेल्या आपल्या स्वामीजींच्या प्रेमामुळे आणि कृपेमुळे होते असं मला वाटते. तर यावेळेचे आपले शिबिर आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरानिबोध.
थोडक्यात हा श्लोक यजुर्वेदमधल्या कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातला आहे. ह्याचा अर्थ उठा, जागा, वरिष्ठ पुरुष किंवा संतांना शोधून त्यांच्याकडून बोध प्राप्त करा. स्वामी विवेकानंदांनी या श्लोकाचा प्रयोग भारतीय युवांना आत्मबोध व्हावा, त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत होऊन राष्ट्र निर्माण व्हावे या हेतूने केला होता. त्यांचे हे वचन आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. आपल्या स्वामीजींची विवेकानंदांवर कितीतरी प्रबोधनं आहेत. ते नेहमीच आपल्याला एनकरेज करायचे, प्रेरित करायचे. इनर्शिया, आलस्य असे झटकून टाकायला एकदम त्यांच्या बोलण्यामुळे आपल्याला वाटायचं की आपल्यात व्हावं असं. ध्यान साधना यावर तर त्यांचा जोर नेहमीच असतो, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे पण त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. आपले व्यक्तिमत्व असे मिळमिळीत कधीच नसावे, पण स्ट्रॉंग, कॉन्फिडंट असावे असे त्यांना नेहमीच वाटायचे. आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा उच्च वारसा आपल्याला मिळाला आहे. आपल्याला त्याचा अभिमान तर वाटला पाहिजेच, पण त्याहीपेक्षा पुढे आपण जाणते व्हायला पाहिजे. स्वामीजींचं भर नेहमीच सगळे काही समजून घेऊन कर, ब्लाइंडली काहीतरी फॉलो कर असे त्यांना कधीच नाही वाटले. आणि ते नेहमीच सगळे आपल्याला सायंटिफिकली समजून सांगायचे. आणि मला असे वाटते म्हणूनच स्वामीजी युवांमध्ये नुसते रिलेटेबल नाही तर चक्क पॉप्युलर आहेत. आपण सर्वांनी इकडे शिबिराला यायचे ठरवले आणि येता आले, हे किती छान जुळून आले. आपण सर्वांनीच हा पहिला स्टेप उठा, जागे व्हा हा घेतलेला आहे. ही आपल्या स्वामीजींचीच कृपा आहे. तर या शिबिरात पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते आणि मला खात्री आहे पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला आपली वेल राऊंडेड प्रगती व्हायला आणि साधनेत आपण कुठल्याही स्टेजवर असलो तरी त्याच्यावरून पुढे घुसवायला उत्तम मार्गदर्शन मिळेल. तर आणि काही वेळ न दवडता आपण शिबिराची सुरुवात करूया. आता राधिकाताई आपल्याला धून सांगेल. पेटीवर कृष्णदेव तबल्यावर केला म्हणजे धून आहे सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद. मराठी हँडआउटच्या पेज 12 आणि इंग्लिश हँडआउटच्या पेज 9 वर आहे. सगळ्यांबरोबर सॉफ्ट कॉपी शेअर केलेली आहेच, तर डाउनलोड करून सेव्ह केली तर सारखं व्हॉट्सअप नाही म्हणायला लागलं. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद, 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 हितोपदेश गुरु सच्चिदानंद, हितोपदेश गुरु सच्चिदानंद,
सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद मौन प्रताप गुरु सच्चिदानंद ब्रह्म स्वरूप गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद प्रेम प्रसार गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद कैलास द्वार गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद करुणावतार गुरु सच्चिदानंद दीक्षा प्रदान गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद मोक्ष निधान गुरु सच्चिदानंद संवित प्रज्ञान गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद 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 गुरु राधिकाताईंची धून नेहमीच खूप सुंदर आणि गोड असते. माझी एक डान्सिंग डिअर कॅलिफोर्नियामधली शिबिरातली एक आठवण आहे. स्वामीजींबरोबर सकाळचे ध्यान होते आणि राधिकाताईने शिवोहम शिवोहम ही धून घेतली होती आणि खूपच छान झाली होती. आणि समोर मला शब्द लक्षात नाही राहिले त्याचे आणि प्रिंटआउट पण मी मिसप्लेस केलं असावं आणि यूट्यूब गुगल असे ट्राय केले पण मिळत नव्हते आणि मी राधिकाताईला विचारावं अशातच ते राहून गेलं. पण गेल्या शिबिरात ती धून होती आणि प्रिंटआउट पण मला मिळालं म्हणून मला एकदम छान वाटलं असं तेव्हा. तर छान एकदम धून छानच असते राधिकाताईची. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. आता प्राची आपल्याला गुरुपरंपरा सांगेल. मराठी कॉपीच्या हँडआउटमध्ये पेज नंबर 5 वर आहे. हरिओम. मी एक ओळ सांगते, तुम्ही माझ्या नावाने म्हणा. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यांसी नमस्कार भक्ती भावे, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्सिंद्राते, मत्सिंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला,
गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योग सार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता सद्गुरु प्रसादे होऊनी कृतार्थ झाले आत्मतृप्त स्वरूपानंद स्वरूपानंदे बोध केला माधवासी माधवे माधव पूर्ण केला सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन्न दिदला आत्मयोग विश्वालागी आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ प्रकटे आत्मज्ञान गुरु कृपा प्रार्थी शिष्यगण राहो आत्मभान तेणे समाधान अखंडित हरि ओम तत्सत. आता दीप्ती स्वामीजींच्या ध्यानाच्या 21 ओव्यांची संथा देईल. सॉफ्ट कॉपीमध्ये पेज नंबर 7 मराठीमध्ये आहे. हरिओम. मी एक ओळ म्हणणार आहे आणि माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं. हरिओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अथ श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु प्रणीत ध्यानयोग श्री सद्गुरु उवाच. जीवाशिवाचा संयोग अभ्यासावा राजयोग ईश्वरी अनुराग ठेवोनिया एकांतीचे पावनस्थान नाममंत्रे पावन मन प्रवृत्ती आवरून बसावे तेथे मिटावे लोचन स्थिर सुखासन भ्रूमध्ये अवधान ठेवोनिया असावे निवांत अंतर्मुख मन उल्हासे करुण स्मरण जीवी
सद्गुरु स्मरण भावे देवाचे दर्शन घेता चित्त प्रसन्न सहजे होय सोहम श्रीराम हरि ओम मंत्रे करावे ईश स्मरण स्वस्वरूपी ईश्वर जाण स्मरणासवे करावे एकाग्र चित्त पूर्णतया प्राणेंद्रिय क्रिया नियंत्रोणी श्वासाचे निगमनागमने दीर्घनादयुक्त प्राणे सोहम मंत्र आलंबने प्रारंभावी होता चित्तवृत्ती क्षण श्वासतेहि होती मंद तथा मंत्र अनुसंधान स्मरण मात्रे भ्रूमध्यमस्तकात् दृश्य शून्य अवकाश तया नाम चिदाकाश वाग्गण ऐसे चित्तवृत्ती निरोधुन अवधाना एकवटुन चिदाकाशी नेऊन स्थिर करी भाव विचार स्मृती मना व्यापती वृत्ती अवधान धरुनी धृती गगनलक्षी प्रतिसादीना प्रतिकारी उगारा है निर्विकारी राहे वृत्ती व्यापारी साक्षित्वाने धरोनी प्रयत्ने स्वमंत्र धारणा ठेवी अवधाना स्वस्थानी स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान येणे करिगामन आत्मसंस्थ चित्तवृत्ती व्यापारे स्वस्थ होता तेन उरे अस्तित्व एकले एकस्फुरे जाणीव रूपे देहोस्मि हे अज्ञान सोहम अस्मि हे ज्ञान शुद्ध मीची जाण स्फुरे जेव्हा जया संविद नामाभिधान ते शुद्ध अस्तित्व भान क्षणक्षणा होय लीन आत्मरूपी हाची होय लय चित्त चैतन्यात येणे विश्व समस्त आत्मरूप हे योगामृत केवळ सेवी आपण संवेद प्रकाशी ज्ञान स्वरूपाचे आत्मस्वरूपाची ऐसी ओळखण हीची गा संपूर्ण आत्मज्ञान इति श्री स्वामी माधवानंद विरचित ध्यानयोग प्रक्रिया विवरणं संपूर्णं
श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. हरि ओम. आपण आता स्वामीजींचे ध्यानपूर्व विवरण याचे रेकॉर्डिंग बघणार आहोत. सच्चिदानंदम. बघितलं आपण की 21व्यामध्ये ध्यानयोगाचं एकूणच मार्गदर्शन, शेवटपर्यंत काय करायचं वगैरे हे सगळं आलेलं आहे. आपण ते म्हटले. आपण दररोज ही पुस्तिका थोडीशी डोळ्याखालून घातली पाहिजे. पाठ असलं तरी आपण ॲझ्युम करता कामा नये की सगळं आपल्या मनामध्ये त्या सिक्वेन्सने राहील. असं सिक्वेन्स पण एकदा कळला की मग त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही लिटरेचरची फारशी आवश्यकता राहत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये शंका असली तर लगेच निरसन करून घ्यायला पाहिजे. कारण जसं जसं आपण ध्यानयोगामध्ये प्रगत व्हायला लागतो तसं तसं असं लक्षात येतं आपल्याला की गोष्ट सूक्ष्माकडे चाललेल्यानंतर त्याचं विवरण करणं कठीण होऊन जातं. शब्दामध्ये आपल्याला बरं वाटत असतं. जोपर्यंत शब्द चाललेले आहेत, जोपर्यंत काहीतरी विवरण चाललेलं आहे, तोपर्यंत आपण कम्फर्टेबल असतो. म्हणून ध्यान करण्याच्या पेक्षा ध्यानाच्या बद्दल ऐकायला खूप बरं वाटतं. प्रत्यक्ष ध्यान करण्याच्या पेक्षा ऐकलं की आपल्याला एकदम इंटेलेक्च्युअली ते आपल्याला कळून जातं की हे असं असं आहे. आणि मग आपल्याला असं फिलिंग येतं की आपल्याला हे सगळं समजलंच आहे. तर ती गोष्ट महत्वाची आहे की प्रोसेस समजणं, की आपण त्या ओव्या वगैरे वाचणं, या सगळ्यातनं आपल्याला प्रोसेस समजतं. भाग्यच जर का असेल तर योग्य मार्गावरती आपण योग्य संप्रदाय, त्याचं विवरण, याच्यामध्ये आपण भाग्याने आलेलोच आहोत. कारण की याच्यामध्ये ना आपण ॲझम्पशन काही ठेवलेलं नाही. कुठल्याही प्रकारची अमुक एक प्रकारच्या गोष्टीवरती श्रद्धा, ती गोष्ट मनामध्ये धरा, मग ते डोळ्यासमोर आणा आणि मग गायडेड मेडिटेशन्स असतात, ती पण अशाच प्रकारे असतात की एका उद्यानात आपण बसलेलो आहोत, सगळीकडे छान आहे, शांत आहे. आता उद्यानात सगळीकडे शांत क्वचितच असतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये उद्यानात म्हणजे भेळ खाणे हा प्रकार होता. त्यामुळे कागद कुठे दिसत आहेत का इकडे तिकडे. तर हा मनाचं एक अगोदर स्ट्रक्चर ऑफ माइंड, स्ट्रक्चर ऑफ माइंड तयार करण्याच्यासाठी एकूण काही ना काहीतरी केलं जातं. आणि तशी करण्याची योगशास्त्राची पण भूमिका आहे की काही प्रमाणामध्ये मानसिक वातावरण तयार करणं. आपली इष्टदेवता असेल एखादी, आपल्या मनामध्ये विशेष प्रेम असलेली देवता असेल, संत सद्गुरू यांचं स्मरण, हा सगळा
एकंदर पूर्व भाग आहे की ज्याच्यामुळे चित्ताची स्थिती ध्यानाला अनुकूल व्हावी. शांत वातावरण असावं ही गोष्ट पुरेशी आहे. बाहेरचं वातावरण पण सुंदर असावं असलं तर छानच आहे, पण डोळे मिटले की सुंदरच वातावरण आहे कुठे असलं तरी. मग काही लोक ते सुंदर अशा दृश्याकडे पाहत राहणे आणि विसरून जाणे स्वतःला वगैरे, आकाशाकडे पाहत राहणे आणि स्वतःला विसरून जाणे वगैरे, असे अनेक प्रयोग लोकांनी केलेले आहेत. परंतु हे सगळे प्रयोग चुकीचे आहेत, कारण की आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत ही ध्यानाची मध्यवर्ती प्रोसेस. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आत्मसंस्थमन होतच नाही. कुठली तरी प्रतिमा डोळ्यासमोर आणायची, एक ज्योतच डोळ्यासमोर आणायची. काही लोक जर ते समर्थांनी म्हटले प्राणी काय करेल हे वर्तव्य ना माणसं काय करतील हे सांगता येत नाही. मग ते त्राटक करणे, ते समोर ज्योतून त्याच्याकडे बघत राहणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या ज्ञानप्रधानतेकडे नेणाऱ्या नाहीत. ही केवळ मानसिक शांत होण्याची प्रक्रिया नाही आहे, ही ज्ञानस्वरूप होण्याची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून बाह्य गोष्टींना जे थोडंफार महत्त्व आहे ते द्यावं, परंतु अतिरेकी त्या गोष्टीमध्ये राहू नये. याचं कारण की शेवटी जे अवधान केंद्रित करायचं आहे आपल्याला ते स्ववर्ती करायचं आहे. आत्मसंस्थम म्हणजे सेल्फ, आत्म्यावरती असं म्हटल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही, कारण की पुन्हा हा दररोजच्या परिचयाचा शब्द नाही, विद्वान लोकांच्या परिचयाचा शब्द असतो. सारखं ते आत्मा, परमात्मा, त्याच्यानंतर निरनिळा ब्रह्म, हे सगळे शब्द वापरत बसले असतात. आपण एकच शब्द वापरायचा की स्व संविद. असं शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी स्वसंवेद्य, त्याच्या अगोदर पण गोरखबाणीमध्ये गोरक्षनाथांनी देखील हा शब्द वापरलेला आहे. स्वसंविद गुरु गोरख कहिये. मग ही जी स्थिती आहे चित्ताची, ती स्थिर राहण्याच्यासाठी मनातले विचार घालवण्याचा प्रयत्न करणे हा एक भाग होतो. ते मनातले विचार घालवण्याचा जो प्रयत्न करणे आहे तर थोडासा उपयोग होतो, परंतु विचाराने विचार नष्ट नाही होत. जेव्हा लक्ष आम्ही स्ववरती म्हणजे स्वच्या जाणीवेवरती ठेवतो, ही सुद्धा अलीकडचीच पायरी आहे. जाणीव तत्वामध्ये विलीन होणे ही अंतिम पायरी. पण त्या सगळ्या गोष्टी अंतिम पायरी जरी कधीशी असली तरी देखील सुरुवात जी आहे ती आपल्याला पहिल्यांदा विचारापासून सुरुवात करायला लागते की आपण नक्की करणार काय आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे जे आपण नक्की करणार काय आहोत हे जे आपण समजून घेतो, तत्संबंधीचा विचार करतो की असं असं मी करणार आहे, या सर्व गोष्टींना धारणा असं म्हटलं जातं. धारणेमधनं ध्यान आणि ध्यानामधनं समाधी असा एक पण प्रवास आहे. करण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये समाधी हा करण्याचा भाग नाहीच आहे. ध्यानापर्यंतच मर्यादित आहे क्रियात्मक भाग. म्हणून धारणा अगोदर परफेक्ट पाहिजे की कशाचं ध्यान करणार आहे. जी गोष्ट ज्याच्यावरती अवधान केंद्रित करणे ही प्रक्रिया आहे, आणि अवधान केंद्रित करून तिथंच अवधान स्थिर राखणे आणि त्या व्यतिरिक्त
काही न करणं. शुअर शॉट गोष्ट कुठली आहे की जी जाणारच नाही म्हणून. तुम्ही एखादी मूर्ती डोळ्यासमोर घ्या आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा मनोमन, तर थोड्याच वेळात तुमच्या लक्षात येईल की ती मूर्तीच जाते, स्थिर राहू शकत नाही. स्थिर राहू शकणारी एकच गोष्ट आहे, सेल्फ, शुभ आणि स्वची जाणीव ही स्थिर राहू शकणारी गोष्ट आहे, कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. हे आपण रिपीटेडली परत परत ऐकतो आणि परत परत बोलतो. याचं कारण हेच आहे की हीच गोष्ट मुख्य आहे असं मनाने ऍक्सेप्ट करायला वेळ लागतो. त्याला व्हेरिएशन लागत असतं, इकडे तिकडे तिकडे तिकडे. मग पहिल्यांदा सांगितलं असतं चित्तप्रसाधन म्हणजे चित्त प्रसन्न करणे, त्याच्यासाठी म्हणून इतर गोष्टींचा उपयोग करून घेतला, डोळ्यासमोर आणल्या वगैरे तरी चालतं, करायला हरकत नाही. त्याला काहीतरी लिमिट पाहिजे. कंपल्सरी पण नाहीये ते, पण ते लिमिट पाहिजे जर का करत असेल तर. आणि ती जर लिमिट नसेल तर मग कुलदेवताचं स्मरण करणे. मग कुलदेवता झाली की इष्टदेवतेचं स्मरण करणे. हे सांगणारे लोक आहेत बरं, म्हणजे मोठे मोठे लोक आहेत की जे हे करा म्हणून सांगतात. इष्टदेवतेचं स्मरण करणे, मग ग्रामदेवतेचं स्मरण करणे, मग तुमच्या आवडत्या देवतेचं, असं सगळ्या देवतांचे क्यू लावून एका त्यांचं स्मरण करत बस. उद्योगच नाही काही. मला जितकं व्हेरिएशन असेल तितकं आवडत असतं, त्यामुळे ते त्याच्यामध्ये रमतं. किती वेळ कुठेही मन गेलं नाही, सारखे वेगळ्या वेगळ्या देवतांकडे. उपयोगच नाहीये त्याचा, कारण की त्याच्यासाठी ध्यानाला बसलोच नाही होत. ध्यान ही अंतर्मग्न स्थिती विकसित करणे, आणि ती अंतर्मग्न स्थिती शेवटी ते आत्मज्ञान हा त्याचा टप्पा असला. म्हणजे हा आत्मा हा शब्द सेल्फशी संबंधित आहे. आत्मन म्हणून काही मला नकोच आहे मी सोडून. शुद्ध स्वरूप मीच. शुद्ध स्वरूप म्हणजे तरी काय, वृत्तीरहित म्हणजे शुद्ध स्वरूप. शुद्ध स्वरूप असतं पण वृत्तीसहित असतं, वृत्तीरहित शुद्ध स्वरूप. आणि मग मीच स्वरूप म्हणजे तरी काय असतं, अस्तित्व, बाकी काय. मी आहे ही बेसिक जाणीव प्रत्येकाला सर्व काळी असते. त्या अस्तित्वाच्या जाणीवेलाच अवधानाने स्पर्श करून राहणे, अस्तित्वाची जाणीव. चित्ताने, याचाच अर्थ चित्ताच्या अवधानाने. म्हणून आमचं जे अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ ही गोष्ट आहे, ही मुख्य आहे. आणि हे एकदा जमायला लागलं की तुम्हाला बाह्य कुठल्याही गोष्टीवरती ते अवलंबून राहत नाही. मग तुम्ही व्यवहार काळामध्ये सुद्धा ती गोष्ट करू शकता. स्वामी स्वरूपानंदांनी वयाच्या 26व्या वर्षी मित्राला लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की असं करणं जास्त डिफिकल्ट आहे, की व्यवहार कळत असताना एक अवधान स्ववरती ठेवणं. मग त्याच्या अगोदर त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी तास तास दीड तास ध्यान करत सहज बसतो, परंतु ही गोष्ट त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण कुठं लक्ष ठेवायचं आणि कसं लक्ष ठेवायचं हे आतून उमज येते. आणि ती येण्याच्यासाठी म्हणून प्रक्रिया शांतपणे करत राहता राहता राहता
चित्ताला ते कळायला लागतं. चित्त स्वतःहून इकडे तिकडे जाणार नाही, म्हणजे इतर वृत्ती येणार नाही चित्तामध्ये. अशी स्थिती विकसित नक्की होऊ शकते, पण ती वैचारिक प्रयत्नाने नाही होऊ शकत. थोडासा वैचारिक प्रयत्न लागतो, परंतु हा जो प्रयत्न आहे रिपीटेडली अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ. इतर अनेक गोष्टी करत असतात लोक, मौनच पाळतात, अमकं करतात, तमकं करतात. सगळ्या या पूरक गोष्टी आहेत, आपल्याला जमतील तेवढ्या कराव्यात. पण या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा मुख्य गोष्ट ही आहे की स्ववरती चित्त ठेवून राहणे. आणि मग ते सर्व काळ राहू शकणे ही फार पुढची गोष्ट आहे. म्हणजे ती राहू शकेल, पण त्या दिशेने जाण्यासाठी म्हणून कुठेतरी एकांतात बसून ती जाणीव स्पष्ट करून घेणे आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणे, हे आपल्याला प्रयत्नपूर्वक शांत प्रयत्न करायला लागतो. गडबड करून चालत नाही. विकसित व्हायला वेळ द्यायला लागतो. तुम्ही काही करायला लागलात की शब्द निर्माण होणार, हे लक्षात ठेवा. आणि काही करायला लागलं की शब्द निर्माण झाला की ते शब्द हटवण्याची प्रक्रिया निर्माण होणार. हे सगळं आम्हाला करून उपयोग नाहीये, म्हणून काही नाही करायचे, निवांत बसायचं. जमायला लागल्यानंतर ह्या सर्व गोष्टीच्या रिपिटेशन्स आपल्याला शाब्दिक दृष्टीने करायची आवश्यकता राहत नाही. पण प्रक्रिया समजून घेणे, भ्रूमध्य भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कपाळाच्या मध्याच्या आतल्या बाजूला, असं त्याचा अर्थ आहे, जिथे जाणीवेचं केंद्र आहे. शांत बसणे, तिथं लक्ष केंद्रित करणे, हा पहिला बाह्य टप्पा आहे. मंत्र स्मरण करणे, जसं की सोहम मंत्र आहे, श्वास घेताना सो आणि सोडताना हम, या पद्धतीने. ओंकार, श्रीराम असे मंत्र पण आपण उपयोगात आणू शकतो. श्वास नियंत्रित करण्याचा उपयोग आहे. काही दिवसानंतर त्याच्यावर स्पेशल लक्ष देऊन नियंत्रित करण्याची आवश्यकता राहत नाही. सूक्ष्म होऊन जातो श्वास. जसं जसं मनाच्या वृत्ती शांत होतात तसं तसं श्वासाची आवश्यकता कमी होते. मंद चालतो श्वास, आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता राहत नाही. एकूणच शरीराकडे आसन नीट घातलेलं असलं, ही पहिली गोष्ट आहे. सरळ बसलेलं असलं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित केलेलं असलं, एकदम पक्क माहिती आहे की असं असं करायचंय, तर मग त्याला काही व्हेरिएशन असलं तर सारखं चित्त इकडं तिकडं चंचलपणा राहतो. पण तो ही गोष्ट करायची हे मला 100% माहिती असेल तर मग ते चांचल्य राहत नाही. डायरेक्टली विशिष्ट भागामध्ये लक्ष केंद्रित करणे, मंत्र आणि त्याचा पुढचा भाग जो आहे तो सेल्फ कॉन्शियसनेस, स्व. जितकं शांत बसून हे करू आम्ही गडबड न करता, तितकी ती जाणीव जास्तीत जास्त स्पष्ट होते. काही कुठलेही श्लोक नकोत, मंत्र नकोत, काही नकोत. शब्दच नकोत. अंडरस्टँडिंग डेव्हलप झाल्यानंतर पुन्हा ते रिपीट करण्याची गरज नाही आहे. पुढे अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न जो पहिल्यांदा करत होतो तो प्रयत्न पण करायला लागत नाही, सहजच राहतं तिथे.
मग हळूहळू सर्व प्रयत्न थांबवून नुसतं स्वतत्व जे मीच आहे, स्वतंत्र तत्व नावाची स्वतंत्र गोष्ट नाही, अशी आपलीच शुद्ध अस्तित्वाची स्थिती ही त्याला पूरक असते की तिथपर्यंत नेते तत्वापर्यंत, आणि तत्वाशी चित्त तदाकार होऊन राहतं. या प्रयत्नामध्ये राहणे, ती प्रक्रिया करणे, याला ध्यान असं म्हटलं जातं. आता आपण अनिल रोडे काका यांची बासरी वादन ऐकणार आहोत.
बासरी नेहमीच खूप छान असते, एकदम खूप सुंदर झाली. आता आपली छोटी मुले काही सादर करणार आहेत. सगळ्यांना माहितीच असेल, लेवरपूलच्या शिबिरात माता शबरी आणि गेल्या वर्षी कृष्णलीला, दहीहंडी असे त्यांनी प्रेझेंट केले होते. त्यांचा उत्साह लगभग अशी गंमत तर होतीच, त्यांची प्रॅक्टिस घेताना काही नॉट सो प्रेटी मुवमेंट्स पण झाले असतील, आमच्याकडे पण झाले. पण ओव्हरऑल रामकथा आणि कृष्णकथा यांच्या कितीतरी काही गोष्टी हे शिकवून जातात, हे पाहून खूप छान वाटतंय. तर आपण बघूया आज आपले छोटे साधक आपल्यासमोर काय आणत आहेत. मी खूप काही डिटेल्स देत नाही, थोडक्यात अमेरिकेत म्हणत असलेली मुलं यांना आपली संस्कृती प्रथा बघून काय प्रश्न पडत असावेत आणि मग ते काय करत असावेत. तर 1-2 मिनिटं सेटअप होऊन मग आपण चालू करूया. हरिओम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वामींना, सर्व संतांना आणि रंगदेवतेला वंदन करून स्वरूपयोग US बालकेंद्र सहर्ष सादर करत आहे विठ्ठलाची वारी, द जर्नी ऑफ द हार्ट. संकल्पना आदिती मावशी, श्रीराम काका. लेखन व दिग्दर्शन संपदा मावशी. नेपथ्य भाग्यश्री मावशी, हर्षदा मावशी, आदिती मावशी, प्राची मावशी, केदार काका, रोडे आबा, शंतनू काका, आदिती मावशी आणि हेमंत काका. आणि कौशिकी जतकर, सोहम भिडे, अर्णव देशपांडे, नेहा जोशी, सौमिता टेंगशे, सिमरन भिडे, अवनी दीक्षित. स्वरूपयोग बालकेंद्र सादर करत आहे विठ्ठलाची वारी, द जर्नी ऑफ द हार्ट. Every year, thousands of devotees walk together to Pandharpur in a sacred pilgrimage called the Wari. Their walking groups called Dindis, seeking Abhangas and remembering Lord Vittala with love and devotion. This tradition began centuries ago with saints like Sant Jnaneshwar, Sant Tukaram, Sant Namdev, and Sant Janabai, whose lives continue to inspire generations. The skit you're about to watch, Vittalaji Wari, The Journey of the Heart, explores this tradition to the curious questions of two little children. Swarupyog Balkendra सादर करत आहे विठ्ठलाची वारी, The Journey of the Heart. Whoa, look at this. What do you want? Whoa, look at this. What are you watching? Some video my mom wanted me to watch. See all these people walking, singing, and dancing? Why are they walking so much? I don't know. But they've been walking for days. Is it a picnic or a parade? Picnics can't be 2 weeks long. Then where are they going? They're going to see God. Shouldn't they use a car or a bus? They should use maps. My dad uses Google Maps for everything. But look at their faces. They don't look tired. They look happy. Why would somebody walk for days together though?
Mauli, Jai Jai Ram, Krishna Hari. Oh, are you friends with your mom and dad? They're the family. You can go from here. You could say that. We're friends of the Bari, the sacred spiritual walk of love and bhakti. We are Varkaris, devotees of Panduranga. We walk this Bari not with our feet, but with our souls, seeking the bliss of Panduranga. So, were you in the video that these two were watching? Wait, you said bhakti? What does that mean? Hari mukhe mhada, punyachi garna kon kari, devachi dwari ubhakshar bhari, tere mukti chari saliya. Hari mukhe mhada, punyachi garna. When I was young, even younger than you, Soma, I walked many miles chanting the name of Vittala. My heart could not stay still without my God. As I walked and sang his name, other people joined me, not because anyone told them to, but because their hearts were overflowing with bhakti. That is how the Vari began, a sacred walk of love and faith. Every year, even today, pilgrims called Varkaris walk from towns like Arandi and Devu all the way to Pandharpur, the home of Vittala. It takes many days, around 20, to cover more than 155 miles. Along the way, people in villages and towns help the pilgrims. They offer places to rest, share food and water, and welcome everyone with smiles. By helping those who are walking with love, they can show their own love for God. Each act of kindness, service, and devotion becomes a way to serve God and cultivate bhakti. I did not walk to show off on Instagram or YouTube. I walked because my heart was full of love. And the walking, the Nindi, became prayer. People walked beside me because they felt the same love too. That is why, even today, many years later, people still walk together in the Vari and chant Vittala's name together. Each step, each song, each heart connected to the next. That is bhakti in motion. So the pilgrims, they're walking because they remember God. Yes, bhakti is not just in our mind, it is in our breath, our steps, our song, and our togetherness. Bhakti is the heart's love for God. It is remembering Him always, in every moment, in every little thing we do. Jnaneshwar Mauli told us how bhakti is lived. Now I will tell you how bhakti is felt. हे चेतन देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दै सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा. Oh God, I just ask you for one thing. Please don't let me forget you. I love singing your name. That alone makes me happy. I do not want riches or freedom from life. Just good people to live with.
Bhakti means keeping God in your heart all the time. Remembering Him when you walk, when you talk, and when you help others. When you live with love and goodness and remember God in every moment, that is true Bhakti. मंडळीची वारी जयाची एकोली त्याची पाय धुली लागो माझ विठ्ठल 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 Soham Kaushiki, you might be wondering, why do people walk for almost 20 days from Alanti and Dehu to Pandharpur? Why not pray to Bappa at home? Yes, that is a very good question. We can pray to Bappa at home, but tell me something. When you're studying math or playing with your friends or watching TV, do you remember Bappa? Probably you don't. Life gets busy, doesn't it? That is not the Wadi. The Wadi is like stepping away from our daily routine to make a deeper connection with God. As we walk, we sing bhajans, we listen to pravachans. Think of it like a summer camp. A summer camp, we spend many days with friends, laughing, learning, and playing. The Wadi is like a spiritual summer camp, but instead of only making friends with people, we make a lifelong friendship with God. And when we get home, even while studying or playing, we remember that Vittal walks with us. So that is why we walk. We don't walk because God is far away, but we walk to see how close He really is. Vittal, Vittal. संत भारत पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे आसे देव उभा जैसी समचरणांची शोभा. In Pandharpur, the air is full of devotion. The saints and pilgrims walk together, their hearts joined as one, and their songs like waves. This is the spirit of Vadi, Bhakti in every step, every song, and every joyful moment along the way. Along the route, there is a dance called Hugli. Two people dance together, keeping rhythm with the music, celebrating devotion and friendship. At special stops, there is a ceremony called Ringan, where an unmounted holy horse called Malinza Ashwa goes around the pilgrims. It is believed that this horse carries the blessings and presence of Panduranga. All these songs, dances, and ceremonies, Fugri, Malinza Ashwa, and Ringan, help make the walk meaningful. They remind us that devotion and joy are alive in every single thing we do. So, if this is Bhakti, can you teach us how to do Hindi? Of course, no rushing, no competition, only walking and dancing together. जय जय राम कृष्ण हरे जय जय
was fun. Can you teach us Foogity? Yes, Foogity. I want to learn Foogity. Yes, my dear. Foogity is very simple. Maori. विठ्ठल 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 पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की So, dingy steps are not just a long walk, but now I understand it's really how we walk every single day at home, at school, with friends, every helping hand, every song we share. That's devotion, that's bhakti, that's dingy. Walking with love is the best. So now let's make every step count. Let's make a circle on the stage. Jai Jai Ram Krishna Hari. 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 पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की So friends and all the sadhaks present here, the skit may have ended here, but the Wari never really ends. Let us all experience a little dindy together. You can stand where you are. If you prefer to sit down and just sing the bhajan along, you are welcome to do that. But let's just do some namasmaran in the form of dindy. So I request all of you to please stand up where you are if you are able to, or find some open space where you would like to take a few steps. Everything is welcome. And all the kids, can we please make a good circle? And I want to see Arnav in the front. We couldn't see him in the back. So let's make a circle facing each other. How do you make a circle? Facing each other. Arnav, face your circle. Face the circle. Yeah, make a circle. And follow the thighs on the stage. All right? Are we ready? Yes. Jai Jai Ram Krishna Hari. Jai
So let me introduce the characters in the skit. Curious Kids, Kaushiki Zatkar. Curious Kid 2, Soham Bhide. And the babysitter Tai, Avani. Avani also did the narrator's part in the skit. Samvida Tengshe, Jnaneshwar Maharaj. Arnav Deshpande, Namdev Maharaj. Neha Doshi, Tukaram Maharaj. Simran Bhide, Sant Janabai.